वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे गोडाचा प्रकार, खास गौरी गणपतीसाठीच आहे हा। त्याचं नाव भारी छानच आहे, त्याचं नाव आहे लवंग लतिका। त्यासाठी लागणारे हे साहित्य मी तुम्हाला दाखवते। हा खवा घेतलाय मी पाव किलो, ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले आहेत, तूप घेतलेलं आहे 2-3 चमचे, मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकले, ही साखर घेतले पाक करण्यासाठी, आणि हे लवंगा त्याला सील करायला, लवंग लतिकेसाठी लवंगा पहिले लागतात। ही पिठी साखर घेतले आपण जे सारण करणार माव्याचं त्याच्यात टाकायला, आणि हे डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे मी, आणि हा कलर घेतलेला आहे। हे एवढं साहित्य त्याच्यासाठी लागणार आहे। तर चला आपण आता पीठ मळून घेऊया। हा आपण 2 वाटी मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आपण, आणि आता त्याचं मोहन म्हणून आपण तूप टाकूया। हे 3 चमचे मी तूप टाकते, आणि पूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं, आणि मग थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा बनवायचा त्याचा। हे आपण मैद्याला तूप चोळून घेतलेले, अशी घट्टसर मूठ त्याची आवळली गेली पाहिजे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊया। हा आता आपण गोळा मळून ठेवलाय, तो आपण 15-20 मिनिटं झाकून ठेवूया, आणि आपण आता पाक करायला घेऊया साखरेचा। हे बघा, हे त्याच्यामध्ये वेलची कुटून घातले, आणि ज्या बाउलने आपण मैदा घेतला त्याच बाउलने मी साखर घेते, आणि ह्याच्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालते आणि पाक करायला घेते। आता मी गॅस पेटवला आहे, आणि साखरेमध्ये आपलं पाणी घातलंय, याप्रमाणे मी हा कलर घालते आपला केशराचा, पण जाडसर असा पाक करून घेऊया। एक तारी वगैरे नाही, थोडा चिकट झाला तर गॅस बंद करायचा। साखर पूर्ण विरघळली गेली पाहिजे त्याच्यामध्ये। आपली साखर पूर्ण विरघळली आहे, आणि आपला आता हा पाक तयार होत आहे। थोडा 2 मिनिटं ठेवते अजून। एक तारेला थोडा कमी असा मी हा पाक करून घेतलाय, तो आता मी उतरते। हा दुसऱ्या पॅन आपण तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तूप टाकते मी। आपला मावा आहे, पाव किलो जवळजवळ मावा आहे आपला हा। चांगला एकजीव करून घेतो असं। आपलं आतमध्ये भराचं सारण आहे, लवंग लतिकेला आतमध्ये भराचं सारण हे बनवते मी। आता आपला मावा झालेला आहे चांगला, त्याच्यामध्येच आपण डेसिकेटेड कोकोनट टाकूया 4 चमचे। आणि आपले सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, वेलची पावडर आहे आणि जायफळ पावडर आहे, हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर मधनं। आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, हे गार करायचं, आणि मग त्याच्यामध्ये ही पिठी साखर मी घालणार। परत आपला मैदा मळून 15-20 मिनिटं झालेली आहेत, त्याचे आपण गोळे करायला घेऊया। ते मी आता गॅस बंद करून ठेवते गार करत। आपला मैदा आता चांगला झालेला आहे, परत जरा हाताने आपण मळून घेऊया, आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करूया। गोळे तयार झालेले आहेत। आपण आता हा मावा घेतलाय, त्याच्यामध्ये साखर नव्हती टाकली, ती टाकून घेऊया, गरम होतो त्याच्यामुळे। साखर थोडी कमीच टाकायची, परत आपण साखरेच्या पाकामध्ये पण टाकणार आहोत ना, त्याच्यामुळे 2-3 चमचे मी साखर टाकले, आणि मिक्स करून घेते। याचे पण असे आपण एवढे गोळे करून घेऊया, म्हणजे पटापट आपल्याला त्या पुऱ्या लाटल्या का त्याच्यामध्ये घालता येईल ते। जरा चौकोनी साखर द्यायचं।
आता ह्या मैद्याची मी पारी लाटून घेते, गोल अशी पुरी आपली. जास्त पातळ नाही करायची, जास्त जाड नाही, मध्यम आकाराची आपली लाटून झालेली आहे. आता ह्याच्या बाजूने आपण असं पाणी लावून घेऊया आणि हा एक गोळा ठेवायचा ह्याच्यावरती. मग हे असं दुमडायची, दोन्ही बाजूनी दुमडायची अशी आणि उलटी करायची. उलटी अशी फोल्ड करायची. हे बघा, आणि ह्याला लवंगेने सील करायचं. हे बघा, एक आपली लवंग लतिका तयार आहे. आता मी तुम्हाला दुसरी बनवून दाखवते. तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडा छोटा मैद्याचा गोळा टाकून बघूया. तेल तापले का, जरा तापायला पाहिजे. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण एक एक ह्याच्यात लवंग लतिका टाकूया. मीडियम गॅस ठेवूनच काढायचा. करायला थोडा वेळ लागतो, पण एकदम चविष्ट हा पदार्थ आहे. तुम्ही नक्की करून बघा, आवडलं तर. चला, तर आपल्या ह्या झालेल्या आहेत त्या आपण काढून घेऊया. आता आपण हे पाकात टाकून घेऊया. पाक आहे. या पाकातल्या काढून घेते. पूर्ण आपल्या झालेल्या त्या पाकात. वाव, काय छान झाले आपली लवंग लतिका बघा. मस्तपैकी आतून अशी रसरशीत लागते, वरून क्रंची लागते आणि वरती त्याच्या आपण पिस्त्यांचं डेकोरेट केलेलं आहे. तर माझा हा तुम्हाला लवंग लतिकेचा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.